स्वागत आहे तुमचं करुणाज किचन या चॅनलवर। अगदी सोप्या पद्धतीने आणि नवीन मुलींनाही बनवता येईल अशी ही मी भाजी बनवणार आहे। रेस्टॉरंट स्टाईल, धाबा स्टाईल प्रत्येकाला आवडणारी अशी ही भाजी आहे। एकदम छान टेस्टी बनते। तर आज आपण बनवणार आहे गोबी कोफ्ता। गोबी कोफ्त्यासाठी मसाला भाजून घेतला आहे। मसाल्यात आपण इथे थोडा कांदा, टोमॅटो, आलं लसूण, कोथिंबीरच्या काड्याचाही वापर केला आहे आणि थोडे काजू हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं। नंतर मिक्सरला पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि इथे कोफ्ते बनवायसाठी फ्लावर स्वच्छ असा धुवून घ्यायचा, किसून घ्यायचा। त्यात मसाले घालून घेणार आहे। हळद, जिरे, लाल तिखट आणि थोडा मॅगी मसाल्याचा इथे वापर केला होता। मॅगी मसाला टाकायचा। एकदम छान अशी टेस्ट असे कोफ्ते इथे तयार होतात। बाइंडिंगसाठी बेसनचा वापर केला आहे। 2 चम्मच बेसन टाकायचं आणि कस्तुरी मेथी टाकायची, कोथिंबीर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपण इथे राऊंड शेपचे कोफ्ते करून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोण्याही आकाराचे करू शकता। राऊंड शेपचे किंवा सिलेंडर शेपचे करू शकता। हे स्नॅक्ससाठीही मुलांना आपण देऊ शकतो। स्नॅक्ससाठीही याचा वापर होऊ शकतो। हे छान तळून घ्यायचे खरपूस रंगावर। हे मंद आचेवर तळायचे, मोठ्या गॅसवर तळायचे नाही, नाहीतर आतून हे कच्चे राहतात। आणि आपण भाजीची तयारी झाली आहे। भाजी करून घेणार। कढईत तेल गरम केलं, त्यात विलायची, लवंग, तेजपान टाकलं, जिरं टाकलं आणि वाटलेला मसाला टाकून घ्यायचा, वाटण टाकून घ्यायचं आणि पावडर मसाले घालून आपण हे छान परतून घेणार आहे। लाल तिखट, हळद, किचन किंग मसाला, धनेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे तेल सुटेपर्यंत छान खरपूस रंगात भाजून घ्यायचं। थोडं पाणी टाकलं आहे। ही थोडी भाजी घट्टच असते। पाणी गरम करून टाकायचं आहे भाजीत, म्हणजे भाजीला छान टेस्ट येते, चविष्ट बनते। हे घट्टच असते। आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे रस्सा करू शकतो आणि वरून कस्तुरी मेथी घातली आहे आणि भाजीला उकळी आली की आपण याच्यात कोफ्ते घालून घेणार आहे। कोफ्ते छान बनतात, फुटत नाहीत। एकदम टेस्टी असे, छान असे, खमंग रुचकर अशी ही भाजी बनते। एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। ही भाजी चपातीसोबत, भातासोबत खायला छान लागते। करून बघा। थँक्यू।